चैतन्यानंद सरस्वती हे नाम कुठं ना कुठं तरी तुम्ही ऐकलं असेल। आता हे नाव थोडंसं पॉप्युलर आहे कारण की हा माणूस एक धर्मगुरू आहे जो की काही शाळा चालवतो, काही हॉस्टेल चालवतो आणि काही पुस्तकंसुद्धा या माणसाने लिहिलेली आहेत। या माणसाचं असं म्हणणं आहे की जे यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये ॲपलचा को फाउंडर त्याचं नावसुद्धा मेन्शन आहे आणि त्यांनीसुद्धा याच्या पुस्तकाची प्रशंसा केलेली आहे आणि काही पुस्तकामध्ये याची विशेष पदवी म्हणून याला नोंद केलेली आहे। तर हा एक असा माणूस आहे जो की आपल्या अवतीभोवती काही शाळा चालवतो, काही हॉस्टेल चालवतो आणि गोरगरिबांच्या लेकरांना शिकवण्याचं काम करतो। पण काही वेळाच्या अगोदर म्हणा किंवा काही दिवसाच्या अगोदर म्हणा एक अशी बातमी समोर आली ज्या बातमीने हा माणूस त्याच्या जाग्यावरून फरार झाला आहे आणि बातमी काय साधीसुधी नाही आहे, खूप डेंजरस बातमी आहे आणि खूप भयानक बातमी आहे। तर बातमी अशी होती की काही मुली 32 मुली पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवतात। त्याच्यामध्ये असं सांगतात की जो हा चैतन्यानंद महाराज आहे, चैतन्यानंद सरस्वती, हा महाराज आम्हाला विचित्र प्रकारचे SMS पाठवतो, जबरदस्ती त्याच्या खोलीमध्ये बोलवतो आणि आमच्यासोबत जबरदस्ती कार्य करतो आणि याच्या जे पूर्ण शाळेमध्ये याच्या जे आजूबाजूला राहणारे पूर्ण माणसं आहेत ते सुद्धा याच्यासाठी मदत करतात। त्या मुलींनी असं सांगितलेलं आहे की आमच्या प्रत्येक हॉलमध्ये, प्रत्येक रूममध्ये, आमच्या हॉस्टेलमध्ये छोटे छोटे CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि ते कॅमेरे यासाठी लावले म्हणून यूज करतात की बाबा मुलींची सुरक्षा व्हावी यासाठी। पण त्याच्या व्यतिरिक्त ते कॅमेरे अशा पण जागेवर आहेत की जिथं ते कॅमेरे नसायला पाहिजे आणि त्या माध्यमातून ते त्याच्यातून CCTV फुटेज बाहेर काढतात आणि त्या फुटेजद्वारे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींची ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यासोबत चुकीचं काम करतात। आता हा एक धर्मगुरू आहे, याचं काम आहे धर्माबद्दल चांगल्या गोष्टी सांगणं, चांगल्या गोष्टीवर चला लावणं। वरून हा एक शिक्षणाचं सुद्धा माध्यम घेतलेलं आहे की बाबा मी गरिबाच्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणार, त्यांना मोठं करणार आणि या सगळ्याच्या पाठीमागं तो एवढं डेंजरस काम करतोय हे कुणालाही वाटलं नव्हतं। मुलींनी सांगितलंय की त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या हॉस्टेलमध्ये 2-3 महिला अशा येतात की त्या महिला सुरुवातीला तर मुलीला कन्व्हिन्स करतात की तू त्यांच्या रूममध्ये जा आणि ते जसं म्हणतील तसं तू कर आणि जर नाही केलं तर त्या मुलींना जबरदस्ती त्यांच्या रूमपाशी नेतात आणि रूममध्ये ढकलून देतात। त्याच्यानंतर जे त्यांच्यासोबत होतं ते फार जबरदस्तीने होतं। त्यांचे CCTV फुटेज त्यांना दाखवले येतात की तुमचे CCTV फुटेज आलेले, तुम्ही जर काही केलं नाही तर असं करून देईल, तसं करून देईल आणि सगळं झाल्याच्या नंतर त्या मुलींना धमक्यासुद्धा दिल्या जातात की तुम्ही जर ही गोष्ट कुठं बाहेर फोडली तर तुमचा जीव घेतला जाईल। त्यामधल्या 17 मुली अशा बोललेल्या होत्या की आम्ही जर काही बोललो तर तो महाराज आम्हाला मारेल आणि त्या 17 मुली गप्पसुद्धा होत्या, त्या बोलत पण नव्हत्या। पण त्यांना आश्वासन दिलं, त्यांना सांगितलं की तुमची सुरक्षा आम्ही पूर्णपणे करू शकतो। तेव्हा त्यांनी पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। एवढंच नाही, 2009 मध्ये डिफेन्स कॉलनीमध्ये याच्या विरोधात असल्या काही प्रकारसुद्धा घडले होते, म्हणजे अशा काही प्रकारचे केस याच्यावर दर्ज झाले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा 2016 मध्ये वसंत कुंजमध्ये सुद्धा या महाराजाविषयी छेडछाडीचे FIR दर्ज झाल्या होत्या, म्हणजे नोंदी तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या। पण त्यावेळेस या महाराजाच्या काही ओळखी म्हणा, नेटवर्क म्हणा, काही अशा म्हणजे पावर पैशाची म्हणा, त्याच्यामुळे या महाराजाच्या अंगावर जितका पण केसेस होत्या त्या जागी दाबल्या गेल्या। पण यावेळेस जेव्हा त्या मुलींनी सांगितलं की आमच्या प्रत्येक रूममध्ये कॅमेरा लावलेला आहे, प्रत्येक ठिकाणावर कॅमेरा लावलेला आहे आणि असे कितीतरी फुटेज आहेत त्या महाराजाजवळ ज्या महाराजाने त्या फुटेज जवळ ठेवलेले आहेत आणि त्या फुटेजच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करतात। जेव्हा पोलिसांनी तिथं छापा मारला, छापा मारून ते कॅमेरे सगळे जप्त केले, त्यावेळेस पोलिसांनी चेक केलं तर खरंच त्या कॅमेरामध्ये असले व्हिडिओ होते, म्हणजे त्या कॅम्प्युटरमध्ये असे व्हिडिओ होते CCTV फुटेज की त्याच्यावरून साफ कळतं की या महाराजाने काय केलं आहे आणि तो काय करत होता। जेव्हा हे डिजिटल सबूत पोलिसांच्या हातामध्ये लागले त्यावेळेस त्या महाराजाचा नेटवर्क, ओळखी हे काहीही करू शकलं नाही आणि तेव्हा तो महाराज तिथून फरार झाला। अजूनही तो सापडला नाही आहे, त्याची तपासणी चालू आहे। पण एक गोष्ट मला असं वाटते की जे धर्मगुरू आहे त्यांचं काम आहे समाजाला चांगल्या रस्त्यावर धाडणं, चांगले संदेश देणं, चांगले उपदेश देणं। तेच जर लोक असे करत असतील तर करावं काय?
आणि हे जे असे किडे आहेत ना ते प्रत्येक समाजामध्ये आहेत. असं समजू नका की या समाजामध्ये मग दुसऱ्या समाजाचे माणसं उड्या मारतील. मागं मी एक व्हिडिओ टाकला होता तसाच, तर काही लोक असे उड्या मारू लागले. पण नाही आहे भाऊ, प्रत्येक समाजामध्ये असते, प्रत्येक धान्यामध्ये किडा हा लागण्याची शक्यता असतेच. तसंच असतं हे पण. तर आपली मुलगी, आपला मुलगा, आपले संतान आपण नेमकी कुठं टाकतो, तिथलं वातावरण कसं आहे, काय आहे, याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. थोडीशी पडताळणी केली पाहिजे, आसपास विचारलं पाहिजे की बाबा हे हॉस्टेल कसं आहे, इथले माणसं कसे आहेत, नेमकं कसं वागणूक आहे इथं, त्याच्यानंतर मग ॲडमिशन केली पाहिजे. बघा कसं असतं ना, काही वेळेस लेकरू आपण एखाद्या हॉस्टेलमध्ये टाकतो, ॲडमिशन करतो त्याचं, आणि ॲडमिशन केल्याच्या नंतर त्या हॉस्टेलमध्ये त्याला एवढं जास्त टॉर्चर बनवलं जातं, त्याची जी बुद्धी आहे ती पूर्णपणे मंद होते. आणि नंतर आपल्याला कळत नाही की यार हे तर लेकरू एवढं हुशार होतं, मग आता असं झालं कसं. पण त्याच्या पाठीमागं सुद्धा खूप मोठे मोठे कारणं असू शकतात. तर थोडं सांभाळून राहा आणि आपल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण देण्याच्या सोबत चांगलं राहण्याची सायसोयसुद्धा करून द्यायचा, की बाबा कुठेही टाकून देत नका जाऊ, पैशाच्या पाठीमागं बळत नका जाऊ. क्वालिटी पहा आणि नंतर निर्णय करायचा.